प्रायव्हेट लिमिटेड बारामतीतर्फे मी संजय कुमार शिंदे आणि आज आपण मुक्काम पोस्ट कुरणवाडी मुक्काम पोस्ट कुरणवाडी अनगर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी आज तारीख आहे 28 मार्च 2025 आणि या दिवशी आपण आज खरबुजाच्या प्लॉटमध्ये उभा आहोत। हा जो खरबुजाचा प्लॉट आपल्याला दिसतो आहे हा खरबुजाचा प्लॉटचे मार्गदर्शक आहेत अजय गुंड आणि हे जे खरबूज आहे या खरबुजाचे मालक जे आहेत बळीराजा त्यांचं नाव आहे सुरेश करामकर। तर आज 28 मार्च या दिवशी आपण ज्या खरबुजाच्या प्लॉटमध्ये उभा आहोत ते खरबुजाचा जबरदस्त प्लॉट आहे, सेटिंग जबरदस्त आहे, कॅनोपी खूप जबरदस्त आहे। आज 28 मार्च एवढ्या टेम्परेचरमध्ये सुद्धा ह्या प्लॉटने तग धरलेली आहे आणि हे कशामुळे तग धरली आहे, काय खासियत आहे, याचं कारण काय आहे, हे सगळं आज आपण आपले जे अजय गुंड आहेत ज्यांचं खरबूज आणि कलंगड्यामध्ये हातखंड आहे ते खूप जबरदस्त रिझल्ट करतात, मार्गदर्शन देतात। तर नमस्कार अजय गुंड साहेब, तुम्ही पहिल्यांदा तुमची ओळख करून सांगा। माझं नाव अजय गोकुळदास गुंड, मुक्काम पोस्ट कोनेरी। मी गेली 2 वर्ष झाले या कंपनीचं काम करतोय। तर आपण ह्या प्लॉटला सुरुवातीला नॅनो पॉवर आणि रूट पॉवर दिलं होतं, त्यानंतर 1261 1340 असं टप्प्याटप्प्यानं ग्रेड वापरलेलं आहे त्याला आपण। आता सध्या चालूला फुगवणीला आपण 60-20 चालू आहे याला। तर हा प्लॉट आज 45 दिवसाचा आहे। म्हणजे हा पूर्णपणे ऑर्गॅनिक वरचा प्लॉट आहे? हा पूर्णपणे ऑर्गॅनिक दिलेला आहे। याला केमिकल 1 किलो सुद्धा आपण याला दिलेलं नाही। याची लागवड काय आहे? त्याची लागवड 16 फेब्रुवारीला झालेली आहे। 16 फेब्रुवारी झाली। आज सरासरी 42 दिवस झालेले आहेत। आणि किती एकराचा प्लॉट आहे हा खरबुजाचा टोटल? हा 3 एकराचा प्लॉट आहे। टोटल 17,000 रुपये आहे त्यात। 17,000 रुपये आहेत। तर आपण शेतकरी बांधवांना पाहू शकता 3-3.5 एकराचा प्लॉट आहे, 17,000 रुपये आहेत। आणि हे जे खरबुजाची जी व्हरायटी आहे ती बॉबे आहे, 42 दिवसाचा प्लॉट आहे। आपण बघू शकता खूप साईज वगैरे खूप चांगली होत आली, सरासरी 550, 700, 700, 800 ग्रॅमपर्यंत साईज झालेली आहे। आणि एका येलाला जर विचार जर केला तर 3 आणि 3 6 7 8 फळे आहेत, एका येलाला 8 फळे आहेत। तर ह्या प्लॉटचे जे मालक आहेत त्यांना आपण विचारू। नमस्कार। तुम्ही तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा। सुरेश नागनाथ करमकर, राहणार अनगर, तालुका मोहोळ। तर करमकर सर, मला तुम्ही सांगा करमकर साहेब की खरबुजाचे जे प्लॉट आहेत अशा ह्या टेम्परेचरमध्ये आज 28 मार्च आहे आणि 35, 36, 37, 40 डिग्रीपर्यंत टेम्परेचर गेलेलं आहे। मार्च एंडिंग दिवस आहे, खूप कडाक्याचं ऊन आहे। या कडाक्याच्या उन्हामध्ये जर आजूबाजूला जर पाहिलं तर कलिंगड आणि खरबुजाचे प्लॉट एकतर व्हायरस किंवा करप्यामुळे बसलेले आहेत, पूर्णपणे बसलेले आहेत। आणि आपण ह्या दिवसामध्ये इतक्या टेम्परेचरमध्ये बागत आहोत। इस्पॅग्रोटेकचे ऑर्गॅनिक प्रोडक्ट अजय गुंड यांच्या माध्यमातून तुम्ही या प्लॉटला वापरले आहेत, त्यामुळे भयंकर खतरनाक रिझल्ट आलेला आहे। केव्हा दिसते आज कुठल्याही पानावरती नागाळी नाही किंवा कुठलं पान पिवळं पडलेलं नाही, पानावरती कुठल्या प्रकारचा डाग नाही, बुरशी नाही, येल बसलेली नाही। तर खूप जबरदस्त प्लॉट आहे। तर ह्या प्लॉटवरती अजय गुंडांनी जे इस्पॅग्रोटेकचे वेगवेगळे जे प्रॉडक्ट दिले आहेत ते प्रॉडक्ट वापरल्यामुळे तुम्हाला काय बदल जाणवते? बदल म्हणजे कॅनोपी चांगली आहे आणि ह्याच्यात उन्हाचा काय ह्याच्यावर परिणामच नाही। उन्हाचा काय परिणाम झालेला नाही, माझी हिरवळ आहे अशी आहे याची। सेटिंग जर म्हटलं तर सेटिंग किती? सेटिंग बी चांगली आहे, 1 टाइम सेटिंग झालेली आहे। 1 टाइम सेटिंग झालेलं आहे। तुम्ही आजूबाजूला खरबुजाचे प्लॉट पाहत आहात, त्या खरबुजाच्या प्लॉटमध्ये ह्या तुमच्या प्लॉटमध्ये काय बदल जाणवतोय? फळांची संख्या बरी आहे, साईज एकसारखी आहे, कॅनोपी पण चांगली आहे। अजून सरासरी जर विचार जर केला तर 15 ते 20 दिवस जातील हार्वेस्टिंगला, 20 दिवस जातील। तर आपण सर आपलं काय नाव आहे? भिवाजी बोडके। तर बोडके साहेब, तुम्हाला काय वाटतं या प्लॉट बघून? हा प्लॉट 1 नंबरचा आहे। 1 टाइम सेटिंग झालेला आहे। ह्या टेम्परेचरमध्ये 1 नंबर व्हरायटी आहे। तुमचं जे प्रोडक्ट वापरलेलं आहे त्याचे अतिशय सुंदर रिझल्ट आलेले आहेत। ऑर्गॅनिक प्रॉडक्ट चांगलेले आहेत। तसं विचार जर केला तर शेतकऱ्यांचा सध्या रासायनिक खताकडे जास्त कल आहे। रासायनिक खत जर आपण वापरलं तर जमिनीचा सेंद्रिय कर्व खराब होतोय, पिकाला तेवढ्या पुरतं फक्त पिकअप मिळतंय, नंतर जमिनीची उत्पादकता कमी होतीये। हे बऱ्याच गोष्टी त्याच्यावरती कीड रोग नियंत्रण वाढते जास्त। ऑर्गॅनिक जर केलं तर त्याची क्वालिटी खूप चांगली येते, कॅनोपी चांगली राहते, गोडी चांगली येते। आपण पुढे हे जर विकायला जर दिलं तर ह्याची किपिंग क्वालिटी चांगली वाढते आहे। तर एकंदरीत पाहता विचार करता इस्पॅग्रोटेकचे वेगवेगळे प्लॉट ह्या प्लॉटवरती वापरल्यामुळे खूप सुंदर प्लॉट आलेला आहे, रिझल्ट खूप चांगला आलेला आहे। आणि एका झाडाला सरासरी 7 ते 8 सेटिंग आहे, एका फळाचं वजन 700 ते 800 ग्रॅम आहे, मिनिमम 500 प्लस आहे। आणि ह्या 3.5 एकरामध्ये 17,000 वेल आहेत। तर सरासरी आपण जर 17 एका येलाला 3 जर किलो धरलं तरी 55 टन माल हा क्रॉस होणार आहे या प्लॉटचा। आणि आता इथून पुढे रमजान वगळता रमजानाला संपत आलेला आहे आणि रेट पण वाढत चाललेले आहेत। तर 50-55 टनाचे ॲव्हरेज सरासरी 15-16 रुपये धरलं तरी खूप चांगले पैसे होणार आहेत। तर करमकर साहेब, मला सांगा इस्पॅग्रोटेकचे वेगवेगळे प्रॉडक्ट अजय गुंड साहेब यांच्या माध्यमातून तुम्ही या प्लॉटला वापरले, रिझल्ट खूप चांगलेला आहे, ॲव्हरेज निघणार आहे। तर हे प्रॉडक्ट वापरल्यामुळे तुम्ही समाधानी आहात का? समाधानी आहे। महाराष्ट्रामध्ये बरेच तरकारी वगैरे करणारे लोक असतात, तर त्या लोकांना तुम्ही काय सल्ला द्याल?
SP ॲग्रोटेकचं एक नंबरचं आहे, काय अडचण नाही वापरायला. त्यांनी वापरलं पाहिजे, रिझल्ट खूप चांगला आहे. पाहिजे रिझल्ट आहे. पण एवढा आहे की ज्या टायमाला तुम्हाला मारायचं आहे त्या टायमाला उशीर करून चालत नाही. तुम्ही त्या दिवशी स्प्रे घ्यायचा तर स्प्रे घेतलाच पाहिजे. स्प्रे तरच तुम्हाला रिझल्ट येईल, नाही तर परत काय घेऊन फायदा नाही त्याला. बरोबर. एक टाइम निघून गेल्यानंतर जर काय घेतलं तर त्याचा रिझल्ट तेवढा दाखवणार नाही. बरोबर. तर SP ॲग्रोटेकचे प्रतिनिधी जे आहे अजय गुंड आहेत, कंपनीचे 2-3 वर्ष झालं सानिध्यात आहेत, कंपनीचं ते काम करतात. खरबुजामध्ये त्यांचा खूप हातखंड आहे, चांगलं मार्गदर्शन करतात. ते स्वतःही घरी त्यांचा खरबुजाचा प्लॉट आहे आणि ह्या 42 दिवस झाले ह्या खरबुजाच्या प्लॉटला 10-15 दिवसानंतर हार्वेस्टिंगच्या वेळेस पण आपण किती साईज होती, ह्याची मॅच्युरिटी, ह्याची गोडी कशी आलेली आहे, त्यानंतर आपण नंतर हार्वेस्टिंगचा एक व्हिडिओ करणार आहे. तर जर कुणाला खरबूज आणि कलिंगडाविषयी मार्गदर्शन हवे असेल तर अजय गुंड यांच्याशी संपर्क साधावा. तुम्ही तुमचा नंबर सांगा. 95 27 88 29 48. तर करंगवाल साहेब आणि बोडके साहेब आपण या ठिकाणी कंपनीचे प्रॉडक्ट वापरले, त्या आणि कंपनीला मुलाखत दिली, त्याबद्दल धन्यवाद.